बुमराह जैसा कोई नहीं, जहां एकट्या बॉलरने स्वतःच्या खांद्यावर ताबडतोब चालू असलेल्या बॅटिंगचा भार घेतला, स्वतःच्या खांद्यावर इतिहासावर इतिहास रचला. नमस्कार भावांनो, मी रोहन गंडले आणि तुम्ही पाहतात रोहन गंडले 2.0. तर ॲडिलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पिंक बॉल टेस्ट मॅच खेळविण्यात आला, ज्यात जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन हे चालूच आहेत. हालाकी ऑस्ट्रेलियाने पहिल्या पारीमध्ये 337 रन बनविल्या भारतासमोर एक मजबूत स्कोर उभा केला, परंतु बुमराहने विरोधी टीमला कडी टक्कर दिली. ह्या टेस्टमध्ये पण शानदार प्रदर्शन चालू ठेवले आणि सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित केले. बुमराहने ह्या मॅचमध्ये एक विकेट घेऊन टेस्ट क्रिकेटमध्ये टॉपचे स्थान हासिल केले. बुमराहच्या टेस्ट करिअरबद्दल बोलायला गेलं तर सुरुवातीपासून ते एक आक्रमक बॉलर आहेत. ह्याआधी बुमराहने 41 टेस्ट मॅचेसमध्ये 20.06च्या औसतने 181 विकेट पटकावल्या. ही सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बुमराहचे औसत 19.05 पर्यंत पोहोचले आहे, जी कोणत्याही पेसरसाठी चांगली गोष्ट आहे. मागील 100 वर्षाच्या इतिहासात काढून बघा, सर्वात बेहतरीन आहे. 2024 मध्ये जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन खूप भारी आहे, ज्यात त्यांनी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये 100% देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. T20च्या ऐतिहासिक जीतमध्ये बुमराहचे योगदान सगळ्यापेक्षा वेगळे आहे. वरून 15 विकेट त्यांनी झळकावले आहेत. हीच फॉर्म आपल्याला ॲडिलेडमध्ये पाहायला मिळाला. 11 मॅचमध्ये 15.22च्या औसतने सगळ्यात जास्त 53 विकेट काढल्या. ही जी संख्या तुम्ही बघता ती भारतातच नव्हे तर पूर्ण दुनियाचे नंबर 1 बॉलर ठरले आहेत जसप्रीत बुमराह. इतिहासात फक्त 106 मामले आहेत ज्यात एका वर्षाच्या आत 50 या 50पेक्षा जास्त विकेट घेतल्या, परंतु 4 बॉलर असे आहेत की त्यांची औसत 16पेक्षा कमी आहे. ह्यात पाकिस्तानचे पूर्व कॅप्टन इम्रान खान सगळ्यात उंचावर आहेत, ज्यात त्यांनी 1982 मध्ये 13.92च्या औसतने 62 विकेट झळकावल्या. 15.24च्या औसतने ह्यावेळी सर्वात आधी बुमराहचे नाव घेतले जाते. बुमराहने मागील 31 वर्षाच्या आत एका वर्षात 50 विकेट पटकावल्या, पण त्यांचे औसत 16पेक्षा कमी आहे. बुमराहच्या ह्या उपस्थितीने समजले की बुमराह पण टेस्ट क्रिकेटमध्ये ऑफिशियली स्थापित करतो. म्हणून बुमराहचे रेकॉर्ड आणि त्यांचे प्रदर्शन एक नंबर, ज्यात भारतासाठी नाही तर पूर्ण दुनियासाठी तुम्ही एक खतरनाक बॉलर आहेत. बुमराह आहे तो मुमकिन आहे. भविष्यात ते अजून रेकॉर्ड तोडतील आणि नवीन बनवितील. येणाऱ्या पिढीसाठी ते नेहमी एक इन्स्पिरेशन राहतील.